सो हे गाईज गुड मॉर्निंग. तर आत्ताचं सीन असं आहे की मी आलो आहे प्लॉटवरती काम चेक करायला, कारण की सुट्टीचा टाईम भेटतो आपल्याला. तर जरा मध्ये मध्ये चक्कर मारायला पाहिजे, काम कुठपर्यंत पूर्ण झाले. तर हे तर दीदीचं बेडरूम आहे, हे आतमध्ये वॉर्डरूम आहे. मी तुम्हाला फुल टूर देणार आहे लवकरच, तर स्टे ट्यून. अजून बघू काय काय काम चाललं आहे. ऑलमोस्ट इकडचं सगळं काम झालंच आहे, पेंटिंगचंच काम चालू आहे. गाईस टेरेसवरती आलं, काय मस्त वाटतं टेरेसवरती संध्याकाळचं ना, एक नंबर दिसतं. आता बघा थोडा जास्त ऊन पण नाही, जास्त सावली पण नाही, मस्त चिल करत थांबायचं इकडं, मस्त बसायचं. एकदा घर बनलं ना, मी मॅक्झिमम टाईम तर टेरेसवरतीच राहणार आहे, कारण की इथं बघा रूम पण आहे टेरेसवरती. मस्त बसून इथे मस्त गेम वगैरे खेळायची मजा मारायची फुल. आणि हे बघू शकता इथे वरती पण जिना लागला आहे, पाण्याच्या टाकीकडे जाण्यासाठी इथं पण एक जिना लावला आहे. तर हे पण काम पूर्ण झालं आहे. आणि दुसऱ्या साईडने पण इथं जिना लागला आहे. चला जायचं का वरती? चला जाऊन बघू. मी तर कधी गेलो नाही आजपर्यंत वर, जाऊन बघू. पण हे खाली यायला प्रॉब्लेम वाटतो आहे मला, कारण की घाण आहे जरा. एक काम करू, जाऊ दे जरा, पेंट झाल्यानंतर बघू आपण, याच्यावर जाऊन बघू. आता सध्या राहू देत. सो गाईज तुम्हाला मी म्हटलं होतो की ही बंगलोची सोसायटी आहे, तर इथं टेरेसवरून एकदम क्लिअर दिसते बंगलोची सोसायटी. तर तुम्हाला दाखवतो चला कोणते कोणते बंगलो येते. आणि आमचे बाजूचे नेबर्स तर आलेच पण आहे राहायला. आता 1-2 महिन्यानंतर आम्ही पण येऊ, शिफ्टिंग चालू होणार आपली 1-2 महिन्यानंतर. तर तुम्हाला ही सोसायटी पण दाखवतो आणि इकडनं बंगलोज पण दाखवतो की बंगलोज आहे इकडे. फक्त इथे बाजूलाच एक सोसायटी आहे 14 फ्लोअर्सची, आपलं टेरेसवरनं दिसतं. आणि इथे सगळी ही आमची बंगलोची सोसायटी. इथे एक बंगलो, दुसरा, तिसरा, चौथा, आणि तसंच इथे पण आहे. आणि असंच सेम त्या साईडने असं 3 रो आहे, म्हणजे ती एक, आमची एक, आणि एक समोरची. तुम्हाला समोरून पण दाखवतो. हे बघा समोर पण आहे, इथे एक आहे, त्याच्या बाजूला एक आहे, आणि त्याच्या बाजूला डिक करून ठेवलं आहे त्यांनी. तर ते पण करणार आहे पटकन काम चालू. गाईस तुम्ही हे नोटीस केलं का, पूर्ण बंगलो जेवढे पण आहे ना इथे, सगळ्यांमध्ये सर्वात युनिक डिझाईन आपली आहे. सगळ्यांनी स्क्वेअर शेपमध्ये केलं आहे, पण आपलं एकदम असं विंटेज टाईपमध्ये पण लुक येतो. समोरून तुम्हाला दाखवेल ना, मॉडर्न पण आहे आणि थोडं ट्रेडिशनल पण लुक आला आहे आपल्या बंगलोला. दोघे मिक्सचर आहे, एकदम भारी दिसतो आणि एकदम युनिक आहे आपला बंगलो. हे जे डिझाईन केली ना, याच्यामुळे वेगळाच लुक आला आहे पूर्ण बंगलोमध्ये, असं लुक कोणीच नाही केलं आहे. सो गाईज आता काय सीन झाला माहिती आहे, आता आम्ही लंच करत होतो आणि आता लाईट गेली होती, लिफ्टमध्ये कोणीतरी फसलं असेल, तर ते बेल वाजवायला लागलेत. पण इथं वॉचमन जनरेटर चालूच करत नव्हता आमच्या बिल्डिंगचा. मग मी गेलो पटकन, तो वॉचमन बाहेर होता दुकानात, काहीतरी घ्यायला गेला होता वाटतं, त्याला बोलवलं पटकन. आणि मी स्वतः बेसमेंटमध्ये जाऊन ते 2 लिव्हर ओढलेत आणि त्यांनी ग्राउंडवरती जाऊन मग जनरेटर चालू केलं. आणि त्याच्यामध्ये कोण फसलं होतं? लहान मुलगा फसला होता. गाईज अजून पण लाईट नाही आली आहे, तर जनरेटर चालूच आहे बघा. सो गाईज मी आता मम्मीसोबत मार्केटला आलो होतो. आज आमच्या इथे बैलपोळा आहे, तर बघा कसं सजवलं आहे. सो गाईज बघू शकता, दीदीने रांगोळी पण काढली घराच्या बाहेर, नवरात्री स्पेशल. इथे सगळं पायांचे शिक्के उमटवलेत आणि इथे देवीचा चेहरा काढला. काय मस्त आली रांगोळी बघा. हॅपी नवरात्री. तुम्हाला सगळ्यांना पण नवरात्रीचे खूप खूप शुभेच्छा. आणि इथे आंब्याचे पानं पण लावलेत आपण, तोरण बनवले, तर तोरण पण बनवून झालं आणि रांगोळी पण काढून झाली. आता फक्त देवाचा हार बनवायचा आहे.